दाखला खरं तर अनेक ठिकाणी महत्वाचा असतो, पण आता हा जन्म आणि मृत्यू दाखला नेमका किती दिवसात मिळणार आहे या संदर्भात एक अधिकृत वेबसाईटही तयार करण्यात आली आणि 50 दिवसामध्ये महापालिकेकडे जन्म आणि मृत्यू दाखल्यासाठी तब्बल 8,500 अर्ज दाखल झाले। सध्या शाळांमधील प्रवेशासाठी जन्ममृत्यू दाखल्याची गरज भासत असल्याने सोलापूर महानगरपालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाकडे अर्जांची गर्दी वाढू लागली आहे। 1 एप्रिल ते 21 मे या काळात तब्बल 8,500 जणांनी जन्म मृत्यू दाखल्याबरोबरच जन्म दाखल्यातील दुरुस्तीसाठी अर्ज केले आहेत। दाखले वेळेत मिळावेत म्हणून हुतात्मा स्मृती मंदिराजवळील कार्यालयासमोर अर्जदारांची गर्दी दिसत आहे। सोलापूर शहरातील विविध दवाखान्यांमध्ये 1 एप्रिलपासून जन्मलेल्या 1,942 बाळांच्या जन्माची नोंद करण्यासाठी महापालिकेच्या जन्म मृत्यू कार्यालयाकडे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत। याशिवाय घरी मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृत्यू दाखल्यासाठी 602 जणांनी अर्ज केले आहेत, तर तब्बल 6,000 जणांनी जन्म मृत्यू दाखल्याची नावे तारखेतील दुरुस्तीसाठी अर्ज केले आहेत। पासपोर्ट काढण्यासाठी जन्म दाखल्यावरील नाव तारीख अचूक असावी लागते। जातीचा दाखला काढताना आई वडील किंवा आजोबांच्या जातीचा दाखला पुरावा म्हणून जोडावा लागतो। त्यावेळी देखील अर्जदार व कुटुंबातील व्यक्तीच्या नावात बदल चालत नाही। या पार्श्वभूमीवर सध्या नावात दुरुस्तीचेच अधिक अर्ज असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। अर्ज केल्यापासून 21 दिवसात दुरुस्ती होते, तर 7 दिवसात बाळांच्या जन्माची नोंद केली जात आहे। मृत्यूचा दाखला 30 दिवसात दिला जातो असेही अधिकाऱ्यांनी सांगितले।